पलटू शकतो इथे. नक्कीच अपील जरूर पाहिली. इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंप डॉट बॉल येतोय. चांगला निर्णय पंच राजेंद्र भजेके सरांचा. आणि जयेश म्हात्रे विक्रम नाईक या सामन्यासाठी 3 पंच आपण पाहतोय. हा पटका पुन्हा एकदा मिस टाइम आहे. चेंडू अगदी सेफ प्लॅन्ड होतोय. दुसरी धाव घेताना इथे फलंदाज आनंद पाटील आल्या पावली माघारी. धावबाच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन. नक्की राजेंनी जे 2 फटके केलेत असं वाटलं नाही की राजेंनी ते 2 फटके केलेले आहेत. बघूया नवीन बॅटर मैदानामध्ये राजू पाटील. तीन चेंडूमध्ये 3 वर 1. आनंद पाटील यांची विकेट. नक्कीच राजेंच्या बॅटवर चेंडू आले नव्हते आणि बॅट चेंज करण्याचा त्यांनी इथे निर्णय घेतला आहे. बघूया काही फरक पडेल का. सचिन आलाय बॅट घेऊन. सचिन एक चांगला खेळाडू आहे. नवीन 40+ संघटनेची बऱ्याच विश्रांतीनंतर एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे. मयूर पाटील, जगदीश पाटील, पप्पूशेठ म्हात्रे अँड ऑल कमिटी मेंबर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. माजी केंद्रीय मंत्री चषक 2026. 3 चेंडू 3 वर 1 अशी स्थिती आहे दापोडे संघाची. अतिशय चांगला अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ रिझनमधून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव घेऊन राजू पाटीलनं या स्पर्धेचं आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलं आहे. संघाची टोटल 4. बघूया राजन ब्लॅक डायमंड ऑफ भिवंडी अशी उपमा दिलेली आहे. उत्कृष्ट कबड्डीपट्टू देखील. आणि इथे चेंडूला सोडून दिला आहे. चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंपवर वाईटचा इशारा आलाय राजेंद्र भजेके सरांचा. हा चेंडू अगदी खराब चेंडू होता. बॅट जरूर चालवली मात्र धाव घेतली नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. नक्कीच आपल्या भिवंडी तालुक्यातील आणखीन एक उत्कृष्ट पंच गणेश पाटील. आज पिंपलघर प्रीमियर लीग सुरू झाली आणि पहिल्या सामन्यातून त्यांनी नाबाद अर्धशतक पटकावलेले आहे. गणेश पाटील पिंपलघर. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर सुरेख लेंथ आपण पाहिली. इथे विकेटचं पतन. राजू पाटील धावचित बाद. सुहास पाटील न्यू बॅटर. नवीन बॅटर मैदानामध्ये सुहास पाटील आहे. क्रमांक 2ची ओव्हर घेऊन मयूर. 1 ओव्हर 5. दापोडे संघाची सुरुवात काहीशी शांत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त रवीनं पवनपुत्र वडपे टीमकडून पहिली ओव्हर टाकताना 5 धावा दिलेत. आणि अगदी आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा सामना आहे. वेळेअभावी आयोजकांना हे सामने खेळवावे लागत आहेत कारण की एकूण आज 11 सामने कव्हर करायचे आहेत. बघूया चेंडू अगदी कव्हर पॉईंट रिझनमधून सरसावतोय. हरेश डोंगरे तिथे फिल्डर आहेत.
चांगली फिल्डिंग. वेलकम भरत पाटील, हनुमान सरवली टीमचे कॅप्टन आणि सोनादेवी टेमगड टीमचे कॅप्टन. आपण दोघांनी आपणाची रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीम दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. इथे इनसाइड आउट चेंडूला केलेत प्रमोद वडोलकर. चांगला झेल टिपलाय. इथे राजन पाटीलची गोल्डन विकेट. फलंदाज बाद. आता नवीन बॅटर मैदानामध्ये राजेश येतोय. छोटा पॉकेट बडा धमाका. फक्त 10 चेंडू आता दापोडे संघाच्या फलंदाजांकडे आहेत. 8 चेंडू फेकलेत आणि फक्त 6 धावा. दापोडे टीमकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं की आजच्या अगदी लॉटचा विचार केला तर दापोडे टीम सर्व टीम मजबूत आहेत आपल्या. मात्र दापोडे टीममध्ये राजन, दिनेश, राजेश, विष्णू पाटील, हरिदास पाटील, त्यानंतर निलेश पाटील, सुहास पाटील, एक कंप्लीट टीम. मात्र कुठेतरी पहिल्या 8 चेंडूमध्ये ही टीम अडचणीमध्ये आहे. 3 बाद 6. पुढील चेंडू राजेशसाठी. बघूया चेंडू पुन्हा एकदा सोडावा लागेल. आज मयूर आणि हरेशनं खूप ही स्पर्धा एन्जॉय केलेली आहे. बघूया सुनील मामा पाटील फॅन टीम, पवन पुत्र वडपे, प्रमोदजी वडोलकर यांच्या माध्यमातून हा कलरफुल आपण ड्रेस कोड पाहतोय. हा चेंडू ऑन दी कार्पेट. चेंडू शॉर्ट मिड विकेट डिझनमधून डीप मिड विकेटला पकडलाय. दुसरी धाव आणि ते फलंदाज राजेशची विकेट धावबाच्या स्वरूपात. मोठी विकेट. चौथा धक्का लागलाय वीर तानाजी दापोडे टीमला. राजेश पाटीलच्या रूपानं 7 या धावसंख्येवर हा दुसरा धक्का आहे. नवीन बॅटर टीमचे कुल कॅप्टन विष्णू पाटील आलेत. पंचांचा निर्णय अंतिम, कारण की कुठल्याही प्रकारची खेळाडूंना डेअरची मुभा नाहीये. जर आपल्या पंचांना वाटलं तर ते नक्कीच डेअरची मागणी करू शकतात. सकाळपासून अतिशय चांगलं सहकार्य सर्व टीमनं केलं आहे. असं सहकार्य आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. ओम फोटो लाईव्ह टेक्निकल टीम नक्कीच आमचे अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर, रोहन तरे असतील, चिन्मय आणि आमचे दुसरे कॅमेरामॅन जयदीप पाटील. रोहन तरे खूप मेहनत घेत आहेत. एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. बघूया विष्णू पाटील आलेत न्यू बॅटर. 4 बाद 7 आणि अतिशय चांगला फटका आपण पाहिलाय. अगदी स्लॉक सिपच्या अंदाजाने फटका केला होता. नक्कीच आल्या विष्णूना फटका खेळला आहे म्हणजे सराव विष्णू पाटीलचा चांगला आहे. या फटक्यावरून आपण नक्कीच पाहिलं असेल. 8 धावा 10 चेंडूमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात वीर तानाजी दापोडे टीमच्या फलकावरती ही धावसंख्या न शोभणारी धावसंख्या पाहायला मिळते. कारण की राजन बाद झाला, आनंद पाटील बाद झालेत, राजू पाटील बाद झालेत आणि राजेश पाटील हे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सुहासनं चेंडूला काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि अगदी यष्टीरक्षक एंडला थ्रो चांगला केला होता. अगदी सुहास पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप पोचलेत. धावसंख्या 10. 11 चेंडूमध्ये 10 धावा वीर तानाजी दापोडे टीमच्या खात्यामध्ये. आयडियल फ्रेंड्स ग्रुप भावी दिवे आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषक 2026चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून ही दुसऱ्या फेरीची महत्त्वाची मॅच आपण मैदानातून पाहतोय. सोनादेवी टेमगड टीम आणि हनुमान सरवली टीम
दोन्ही टीमचे कॅप्टन बघा यानंतर आपल्या नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. मयूर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हरचा व्यवहार हा फुल टॉस आणि फुल टॉसवर फुल टोल नक्की जिथे बघूया अगदी तिथे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. नक्की जा इथे चेक केलं जाईल. चेक करूया आपण. चेक करूया प्लीज. नक्कीच इथे आयोजन कमिटी आहे. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. नक्कीच अगदी हे पिक्चर क्लिअर दिसत नाही आणि चेंडू अगदी या मैदानाच्या आतमध्ये ते क्षेत्ररक्षकांना अडवलं आहे. ते आयोजन कमिटी देखील आहे आणि या चेंडूवर धावा 2 धावून पूर्ण केले. 2 धावा दापोडे संघाला ॲड होतील. सुरुवातचा फटका क्लास होता आणि तितकीच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हर 4 बाद 12 म्हणजे 1 डझन चेंडू आणि 1 डझन धावा. आता शेवटची ओव्हर आहे आणि गोलंदाज सचिन. आज पवनपुत्र वडपे टीम अतिशय चांगला खेळ करताना पाहायला मिळते. बघूया शेवटचा आणि अंतिम तिसरा ओव्हर. सचिन बॉलिंग ट्रॅकवर. समोर कॅप्टन वीर तानाजी दापोडे विष्णू पाटील. चेंडूला स्केअर ऑफ द विकेट. चांगला फटका केला आहे. अगदी चांगली फिल्डिंग देखील आपण पाहतोय जीवन भोईरच्या माध्यमातून. एकच धावेल. 13 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे टीमच्या फलकावरती आहेत. सुहासला इथे मोठे फटके खेळावे लागतील. 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा जोडणं गरजेचं आहे. कारण की आता 13 मध्ये 13 आलेत आणि आता शेवटचे 5 चेंडू दापोडे टीमच्या फलंदाजांकडे आहेत. हा चेंडू ऑन साईडला खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक आहेत मात्र चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू चाललाय सीमापार. सुवासच्या बॅटमधून येतोय हा नशिबाचा चौकार. वेलकम विनोदजी काटेकर, निलेश पाटील. नक्कीच तनिष्का चीट वॉटर सप्लायरचे मालक आणि आज जितू मामा यांचा वाढदिवस आहे. क्या बात आहे. आयडियल फ्रेंड्स ग्रुप ऑल कमिटीच्या वतीनं आमचं समालोचक पॅनल पंच गुणलेखक लाईव्हच्या माध्यमातून जितू मामा यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शेवटचे 4 चेंडू धावा बनले 17 धावा. इथे देखील फटका लॉंग ऑफला चांगला झेल कंप्लीट केलाय मयूरनं आणि विकेट आली सुहास पाटील याची. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्या बात आहे. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे भोजनदाते जगदीश पाटील, सचिन ठाकूर आणि नितीन म्हात्रे, तर उद्याचे नक्कीच विनायक डाकी आणि सूर्यकांत म्हात्रे यांच्याकडून सुपर संडेचं आग्र्यांचं सुप्रसिद्ध जेवण दाल मुंडी. नक्कीच धन्यवाद आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे टीम. सचिनचा चेंडू स्विंग अँड मिस
बॅटची गदा. सचिन देखील स्पोर्टमॅन स्प्रिट खेळवृत्ती दाखवलेली आहे आणि अगदी पंचानं त्यांनी इशारा केला आहे की मी स्वतः बाद आहे. हे खूप महत्त्वाचं मित्रांनो. तुम्ही कुठलाही खेळ केला मात्र खेळवृत्ती दाखवणं हा सर्वात मोठा गुण आपल्या खेळाडूमध्ये आहे. गुड डिसिजन सचिन. नक्कीच आज कुठेही वाटत नाहीये मैदानामध्ये की वीर तानाजी दापोडे टीम मैदानामध्ये खेळते, कारण की आतापर्यंत 16 चेंडू त्यांनी घेतलेत आणि धावा बनवलेत 6 गाड्यांच्या मोबदल्यात 17. नवीन बॅटर विष्णू पाटील हा डावखरे हाताचा फलंदाज आहे. निलेश टीमचा माजी कॅप्टन राहिलाय. डावखरे हाताचा फलंदाज. नक्की सुरुवात कुठेतरी खराब झाली. राजेंना 5 चेंडू खेळले, 3 धावा केल्या. आनंद यांना मात्र गोल्डन डक वर आउट व्हावं लागलं. राजू 1, सुहासनं धावा बनवल्या 9. 5 चेंडूमध्ये राजेशकडून 1, विष्णू पाटील 2 वर नॉन स्ट्राईकला आहे, तर सचिन 0 वर. आणि आता न्यू बॅटर आला आहे निलेश. हॅट्रिक ऑन आहे. बघूया सचिनची हॅट्रिक कंप्लीट होईल का या स्पर्धेची. फुलटॉस चेंडूला काऊ कॉर्नर रिझनला खेळलेत निलेश. मयूरकडून चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त काही नाही, एकच धाव. धावसंख्या पोचली 18 वर. चेंडू टाकून झाले 17 आणि धावा बनलेत 18. आणि आता 18वा चेंडू. बघूया 18व्या चेंडूवर कूल कॅप्टन विष्णू पाटील. मोठा फटका की गोलंदाज डॉट विकेट. काय कमालीचा खेळ राहिलाच. पवनपुत्र वडपे, सुनील मामा पाटील फॅन टीम. नक्कीच आमचे प्रशांत शेठ म्हात्रे, देवेश शेठ म्हात्रे, तसेच सुमित शेठ म्हात्रे आणि सिद्धेश शेठ पाटील. सॉरी, अगदी आपण सुनील मामा पाहिलं तर त्यांचे मामाश्री आहेत आणि या टीमचे ते करता धरता आहेत. इथे हा फटका पुन्हा एकदा मयूर झेलच्या खाली येतोय. चांगला झेल कंप्लीट केला आहे आणि इथे अजून एक विकेटचं पतन. फलंदाज विष्णू पाटील झेलबाद. 3 ओव्हरमध्ये वीर तानाजी दापोडे टीमनं 7 विकेट गमावले आणि धावा फक्त बनवलेत 18. आणि विजयासाठी 19 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ते पवनपुत्र वडपे टीम समोर. आज सुनील मामा जरा स्पर्धा पाहत असतील तर आपल्या टीमवर खुश असतील. पवनपुत्र वडपे टीमची कामगिरी खूप चांगली झालेली आहे. 19 धावांचं लक्ष्य आहे. या आपली सोय आहे इथे. प्रथमोपचार रेडी आहेत. या जीवन भोईर टीमचे आज कॅप्टन प्रमोद वडोलकर आहेत. जयेश म्हात्रे, विक्रम नाईक सर आणि राजेंद्र बजायके या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. चला आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. सोनादेवी टेमघर टीम आणि जहानमान सरवली टीम. चला पप्पू शेठ आपण मान्यवरांना पाठवा. आपण नाणेफेकी पुढील 2 संघादरम्यान करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जहानमान सरवलीचे उपस्थित आहेत. भरत पाटील. सोनादेवी टेमघर टीमचे कॅप्टन सोनादेवी टेमघर टीम रोहित शेठ चौधरी फॅन टीम सोनादेवी टेमघर. जितू फुलोरे, अल्पेश चौधरी अँड ऑल टीम सोनादेवी टेमघर. बघा आपण सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जहानमान सरवलीचे कॅप्टन भरत पाटील इथे उपस्थित आहेत. सोनादेवी टेमघर टीम शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. सेकंड इनिंगचा चेंडू पडण्याआधी आपल्याला नाणेफेकीसाठी स्वर्गीय शिवाजी पांडुरंग पाटील नाणेफेकी कक्षामध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. अन्यथा आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. चला या वेलकम. अल्पेश चौधरी आपण आलात वेळेवर. डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी सोनादेवी टेमघर टीम. चला यायचं आपण नाणेफेकीसाठी. जगदीश पाटील या आपण नाणेफेकी करूया. भरत पाटील आपण देखील यायचं आहे. अगदी वेळेवर सोनादेवी टेमघर संघाचे कॅप्टन अल्पेश चौधरीची ते उपस्थित झालेले आहे. वेलकम. कारण की सर्व संघांना
नियम समान आहेत. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे ही जरी नवखी टीम असली तरी मात्र त्या टीममध्ये खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांना क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरींचे सामने आपण मैदानामधून पाहतोय. पवनपुत्र वडपे आणि वीर तानाजी दापोडे. चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे विजयासाठी. वेलकम भरतजी पाटील, आपल्याला विजयासाठी शुभेच्छा आहेत. जगदीश पाटील आपलं देखील स्वागत. राकेश म्हात्रे आणि धनेश म्हात्रे वेलकम. डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी यांचं देखील नाणेफेकी कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज देईल? यस, भरत पाटील. हेड अशी कॉलिंग आणि हेडच आलेलं आहे. क्या बात आहे. अगदी नाणेफेकी जिंकलेली आहे. मी जास्त काही आपल्याशी चर्चा करणार नाही की मैदानामध्ये सामना सुरू होतोय. जय हनुमान सरवली टीमचे कॅप्टन भरत पाटील नाणेफेकी जिंकलात. सोनादेव टेमगर संघासमोर प्रथम गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजी. खूप खूप शुभेच्छा आपल्याला. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज आहे. जय हनुमान सरवली टीमचे कॅप्टन भरत पाटीलनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि सोनादेवी टेमगर टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे. जाऊया आपण थेट नाणेफेकी कक्षामधून समालोचन कक्षामध्ये ऐकूया मोहनदादा भोईर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद कालरामजी केडे. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील स्पर्धेच्या माध्यमातून अति सुरेख सुंदर असा रंग भरलात आजच्या दिवसामधून. तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला पवनपुत्र वडपे तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे. मात्र खऱ्या अर्थाने वीर तानाजी दापोडे संघाचा आपण विचार केला तो खेळ मात्र या मैदानाच्या आतमध्ये दिसला नाही. याच संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करताना या संघाने धावा केल्या फक्त आणि फक्त 18 आणि 19 धावांचं एक छोटंसं लक्ष. उराशी बाळगताना मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, रवी आणि प्रमोद. गोलंदाज राजन. पहिला चेंडू थोडासा मिस टाइम स्ट्रोक. निश्चित आपण प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिली. बहुत दिनों के बाद सोनादेव टेमगर देखील इन एक्शन में हम देख रहे हैं. बहुत विश्रांती के बाद अतिशय चांगला फटका आहे. प्रतिमोत्तम दर्जाचा फटका. खऱ्या अर्थानं कमी दबाव असताना एक उत्तम दर्जाची सुरुवात देखील आपण पाहतो. या चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होती ती 5. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पाथावर विजयाचं एक छोटंसं लक्ष आहे. लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मात्र कधी कधी लो स्कोरिंगचा सामना देखील अति तटीचा होत असतोय. मात्र चालू सामन्याचा आपण एकंदरीत अपडेट पाहिले तर 2 चेंडूमधून आतापर्यंत 5 धावा खर्च करताना गोलंदाज राजन पाटील, इंद्रजित म्हात्रे आणि एतवार म्हात्रे. आपण जर कोण प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. आयडियल फ्रेंड्स ग्रुप 40+ न्यू 40+ आयोजित आपण जी स्पर्धा पाहतो केंद्रीय मंत्री चषक स्पर्धेमध्ये तुमचं मनस्वी स्वागत. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रेट करता आणि फलंदाज प्रमोद वडोलकर याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं. चेंडूला थोडासा अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका साधला. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट. डीपमधून चेंडूची उचल केली जाते. फक्त मिळते 1 धाव. वेलकम मदम चौधरी. पुन्हा एकदा गोलंदाज राजन. ब्लाइंड स्ट्रोक. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला सुंदर वन साईडचा फटका. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून राजू पाटील याच्या माध्यमातून मात्र 1 धाव कंप्लीट. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 7. ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. एक लो स्कोरिंगचा सामना मित्र प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मात्र पहिल्या ओव्हरमधून अतिशय दमदार
गोलंदाजी देखील आपण पाहिली. धावा खर्च झाल्या फक्त आणि फक्त 7. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजी तो निलेश. डावखुरा गोलंदाज निलेश येतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतो निलेश. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करताना गोलंदाज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी रवी भोईर याला. ऑन द राईज ऑन द ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, दोन कंप्लीट. मात्र तिसरीसाठी फलंदाज धावचीत बाद. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेची देखील उत्तम दर्जाची संकल्पना आहे. आणि प्रत्येक येणाऱ्या संघाची जेवणाची सोय देखील आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. आजचे आमचे भोजनदार जगदीश पाटील असतील, सचिन ठाकूर असतील, नितीन म्हात्रे असतील, यांच्याकडनं जेवणाची एक उत्तम सोय प्रत्येक संघाची आज करण्यात आलेली आहे. मिस टाइम स्ट्रोक. यस, वेल जस्ट कॅच. फलंदाज बाद. वेल जस्ट कॅच. हलक्यात मध्ये फक्त चेंडूला स्वीप केलं होतं ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्र डीपमधून पाहिलं. अनंत पाटील यांच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी झाला आणि महत्त्वाचा राजू पाटील यांच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी झाला आणि महत्त्वाचा विकेट. आल्या पावली परततोय फलंदाज हरेश. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय योगेश. येणारे चेंडू 9 विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. सामना जरी लो स्कोरिंगचा असेल तरी मात्र रंगत आणि चुरस सामन्यामध्ये पाहतोय. विजयासाठी एक संघर्ष करावा लागतोय पवनपुत्र वडपे या संघाला. पवनपुत्र वडपे संघाच्या माध्यमातून देखील साजेची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत साधली जात नाहीये. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी वीरता आणि दापोडे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंजाना क्रॉस करतोय. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. आता मात्र चांगला फटका, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. खाली क्षेत्र, एक कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न. हा पलीकडून चेंडूला सुंदरसा साईड ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सुंदर त्या कलेक्ट केला गेला. मात्र ह्याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी देखील प्राप्त झाली फलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या 3 आहे. हॅलो. आता वारंवार चुका आणि चुका देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये. साजेची कामगिरी फलंदाजाला साधता येत नाहीये. कमालीची गोलंदाजी. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करताना संघ आपण पाहतो वीर तानाजी दापोडे. येणारे चेंडू 6 विजयासाठी 8 ची गरज. लो स्कोरिंगचा सामना आम्ही म्हणतो कधी कधी रंगत आणि चुरशीचा होतो. तेच मैदानाच्या आतमध्ये चित्र पण पाहतोय.
सामना जरी लो स्कोरिंगचा असला तरी मग विजयासाठी संघर्ष करावा लागतो पवनपुत्र बडप्या संघाला. संघ बॅकफुटला आहे. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज. गोलंदाज कोण असेल? चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या. वेल इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. ऑर्गनाईज कमिटीसाठी वेल फार महत्त्वाचं आहे. आपण वेलेचं सहकार्य करा. येणारे चेंडू 6 विजयासाठी 8ची गरज. दोन्ही संघाने एक समान संधी. अजूनही या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर नाही आहे. कुठला संघ या सामन्यामधून आपण विजय संपादित करेल. सात चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 8 धावांची गरज. 18 मधून 19ची आवश्यकता असताना अंतिम ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. पहिला आणि दुसरा चेंडू 8ची गरज आहे. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघासाठी निर्णायक. फोल्यांचा चेंडू होता. चुकीचा फटका. रिवर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. तर मात्र दापोडे संघ देखील कमी भांडवलामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करताना या मैदानाच्या आतमधून काय कमालीचं केलं त्यांच्या माध्यमातून. समीकरण बदलता येणारे चेंडू 5 विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. जीवन स्विच हिट. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मात्र रिवर्सचा फटका मारण्यासाठी तुमच्याकडे ते चेंडूची निवड फार गरजेची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि खऱ्या अर्थानं बरबाद झाला तो फलंदाज मयूर. याची खेळी संपुष्टात झाली. मिस टाइम स्ट्रोक. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न देखील कंप्लीट. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमधून टिट फॉर टॅट. आज सोनादेवी टेमगर देखील संघ बऱ्याच विश्रांतीनंतर इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. सन्मानी बलरामजी चौधरी साहेब यांचा संघ. वेलकम युवराज. जे संघाचे मला वाटतं गृहमंत्री आहेत. या वेलकम. चार चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी. दूर वरून खेळण्याचा प्रयत्न. दादा बॅटला लागला नाही म्हणून पंचांकडे बघतोय. मागे सरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे फुटवर्क आहे. पुढे येऊन मारा. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडूची फेक. आता मात्र चेंडू बाकी आहेत 2 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. वेलकम दत्ताजी पवार यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. बरालदेवी ताडाली या संघाचे कुल कॅप्टन. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. 2 चेंडू. आता मात्र चेंडू लॉन साईडला उडवलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न.
आता एक चेंडू, 4ची गरज. मयूर याचा बॅटमधून जो स्विचिट रिवर्स पटका खेळण्याचा जो प्रयत्न झाला तो पटका चुकीचा होता खऱ्या अर्थानं. तिथनं कुठेतरी संघाला या टर्निंग पॉईंट या स्पर्धेचं आपण पाहिलं. जीवन याला मात्र आता संघर्ष करावा लागेल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी, विजयासाठी 4ची गरज. गोल्डन चौकार. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. आता बघा दापोडा संघ देखील या ठिकाणावर थांबणार नाही आहे. या दुखण्यातनं जर तो सावरला तर निश्चितच दापोडा संघ देखील थांबणार नाही आहे. एक चेंडू 4 धावांची गरज. अतिशय चांगला फटका आहे. जीवन याने मात्र पुन्हा एकदा सिद्ध करून दिले, हम भी किसी से कम नहीं. क्या बात है. त्याला चौकार. नो डाऊट सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी गोल्डन चौकार ज्याच्या बॅटमधून आला जीवन. जीवन भोईर ठरतो या स्पर्धेचा मानकरी. गोल्डन चौकार खऱ्या अर्थानं शेवटच्या अंतिम चेंडूवर 4 धावांची आवश्यकता असताना सुपर डुपर चौकार ज्याच्या बॅटमधून आला तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. चला ज्या संघाकडे क्षेत्रक्षणी संघाचा कॅप्टन बिना विलंब लगेच आपण सन्मान्य प्रल्हादजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल, आणि मला वाटतं आयडियल फ्रेंड्स ग्रुप संघाचे जे कुल कॅप्टन आहेत प्रल्हाद भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया म्हणून पुरस्कार. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमधून संघ बॅकफुटवर होता आणि जीवन याच्या बॅटमधून संघाला जीवन प्राप्त झालं. चौकार आला. वेल प्लेड जीवन अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. हॅलो सरवळीकडे. चला ज्या संघाकडे क्षेत्रक्षण आहे त्या संघाचा कॅप्टन युवराज